सर्वांना नमस्कार। आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आपल्याच महेश बाबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे विद्यार्थी माननीय प्रसेनजित फडणवीस साहेब, त्याचबरोबर ज्यांनी अतिशय तळमळीनं त्यांचा विषय मांडला असे आपले जिल्ह्याचे क्रीडाधिकारी असणारे जगन्नाथ लगडे सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक वसावे सर, उपमुख्याध्यापिका पवार मॅडम, त्याचबरोबर शाळेच्या पर्यवेक्षिका लिमये मॅडम, उपस्थित सर्व पालकवर्ग, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी बसल्या बसल्या विचार करत होतो की शेवटी बोलायचं म्हणजे जरा अडचणच असते नाही का. कारण मी बघत होतो तर मुलांच्यामध्ये आत्ता 2 गट पडलेले आहेत. तर ज्यांच्या हातात पेढे मगाशी दिलेत पाहुण्यांनी, मी वगैरे वगैरे, तर ते विचार करतात की आता कधी एकदा कार्यक्रम संपतो आणि तो पेढा उघडून मी खातो आहे. आणि बाकीचे विद्यार्थी असं म्हणतात की त्यांना पेढा मिळाला ना आम्हाला कधी मिळणार, असं म्हणून विचार करणारे असे विद्यार्थी आहेत. अशांच्या समोर बोलणं हे नेहमी अवघड असतं. परंतु या सगळ्या कार्यक्रमातली मनोगत आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकली आणि त्याच्यातून वेगवेगळे मुद्दे आपल्याला सगळ्यांना समजले. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायचं याचा वस्तुपाठ अगदी तुमच्यातले जे प्रतिनिधी म्हणून 5 विद्यार्थी बोलले त्यांनी पण सांगितलं, आजच्या प्रमुख दोन्ही पाहुण्यांनी सांगितलं. पण आयुष्यात समाधान शोधायला शिका आणि आयुष्यात समाधान मिळवण्याचे 2च मार्ग आहेत. एक पहिला मार्ग आहे की तुम्हाला जे आवडतं, अत्यंत मनापासून आवडतं, ते तुम्ही करायला शिका. अन्यथा दुसरा मार्ग असा आहे की जे तुम्हाला करायला लागतं ते आवडीनं करा. आपल्या शाळेचे ज्यांनी नाट्य आणि अभिनय क्षेत्रामध्ये दीर्घ कारकीर्द केली असे डॉक्टर श्रीराम लागू यांची मुलाखत मी काही दिवसांपूर्वी ऐकली. श्रीराम लागू हे उत्तम असे डॉक्टर होते, परंतु एका क्षणी त्यांना असं वाटलं की डॉक्टरीपेक्षा देखील मी एक वेळ उपाशी राहीन, पण अभिनय केल्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि त्या क्षणी त्यांनी स्वतःचा व्यवसाय पूर्णपणे बंद केला आणि अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना स्वतःला झोकून दिलं आणि त्यांनी जी काही कारकीर्द घडवली ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पहिला मार्ग आहे की तुम्हाला जे अतिशय मनापासून आवडतं ते तुम्ही करा. मग प्रसंगी आईवडिलांशी तुम्हाला संवाद करावा लागेल, काही ठिकाणी कदाचित थोडासा विरोध होण्याची शक्यता आहे, परंतु ते करा. सगळ्याच माणसांना असं जमतं आयुष्यात असं नाही. मग दुसरा पर्याय असतो ते म्हणजे जे आपल्याला करायला लागतं ते आवडीनं करा. नाहीतर मी काय कुठून आलो आणि इथं काय करत बसलो असं म्हटलं तर आयुष्यात समाधान मिळणार नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आजचा कार्यक्रम ज्या पार्श्वभूमीवरती आपला होतो आहे तो दिवस सुरुवातीला आपल्या बोरा मॅडमनी त्यांच्या सुरुवातीच्या बोलण्यामध्ये सांगितला. आज आषाढ महिन्याची पहिली दशमी आहे. दुसऱ्या दिवशी काय आहे? उद्याच्या दिवशी एकादशी आहे. एकादशीचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. भारताचं जगामधलं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य हे असं आहे की भारत हा आध्यात्मिक पायावरती उभा असणारा देश आहे. आज जगासमोर जी अकराळ विकराळ मोठी मोठी आव्हानं उभी आहेत त्याच्या पायाशी जर बघायला गेलं तर आध्यात्मिक वृत्तीचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण दिसतं. आणि आपला भारत इतक्या समृद्ध परंपरांनी नटला आहे. म्हणजे एका बाजूला उद्या आता आषाढी वारीचं समारोप होतं किंवा एकादशीचा दिवस आहे, द्वादशीचं पारणं करून सगळे वारकरी माघारी फिरतील. दुसऱ्या बाजूला महानुभाव पंथ आहे. तिसऱ्या बाजूला या देशामध्ये शिवाची उपासना करणारं पंथ आहे, विष्णूची उपासना करणारं पंथ आहे. असं पंथांचं वैविध्य आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिकतेला स्थान हे प्रत्येक भारतीय व्यक्तीनं ठेवलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्या जगासमोर आपल्या आध्यात्मिक वृत्तीचा आदर्श ठेवला पाहिजे. हे आगामी काळासाठी सुद्धा आपल्याला अतिशय आवश्यक आहे. ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूयात. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये अतिशय चांगलं असं यश मिळवलं आहे त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेष कौतुक आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींचं की त्यांनी या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्यांना सतत त्यांच्या मागे पाठपुरावा केला आणि त्यांना यशामध्ये त्यांचा वाटा आहे. त्याबद्दल सर्व शिक्षकांचंही मनापासून अभिनंदन. त्याचबरोबर सर्व पालकवर्गाचं देखील अभिनंदन की आपल्या मुलाच्या पाठीमागे ते उभे राहिले. त्यामुळे आपण सगळ्यांनी मोठी मोठी स्वप्न बघावीत आणि ती स्वप्न साकारण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.